गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी बाबा केदार, अरे लांग्या, तुझ्या बापाने तुला बरोबर ओळखलं. लांडाच आहेस तू. त्याला चावलं ना तुला चावीन. का जेवण आवडलं नाही आजचं? मला सोडा रे, मला घरी जाऊ दे, मला घरी जाऊ दे प्लीज. हे बाबा जा ना मग, तुम्हाला कोणी अडवलंय? हा, बांधूनही ठेवलेलं नाही बघा. जा जा. पाहिलं बाबा, तुम्हालाच जायची इच्छा नाहीये. अरे नालाय का, कुठे फेडशिली पाप? पाप पाप? ज्या वेळेला माझ्यावर कुत्सितपणे हसत होता ती पाप नव्हती. छटमीपणे हसून मला विचारायचा, कसं आहेस केदार, कसं चाललंय तुझं, ते पाप नव्हतं. बर ठीक आहे, आता मी तुम्हाला विचारतो बाबा, कसं चाललंय बाबा तुमचं? जीव घेईन मी. बसा बसा, घ्या जीव, घ्या जीव. पण आता जेवण झालंय ना तुमचं, थोडा वेळ आराम करा, ठीक आहे? मग मी तुम्हाला थोड्या वेळाने इंजेक्शन देईन, मग निवांत झोपा. मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, आपण ह्यांना एक टीव्ही आणून देऊयात का? म्हणजे त्यांचं मनोरंजन होईल. ऐकलं बाबा, चांगली कल्पना आहे. आणू इथे टीव्ही, की तुमचं मनोरंजन करण्यासाठी स्वतःलाच तुमच्या समोर उभं करू? लाईव्ह शो काय सदा चालेल बाबा? आराम करा, आराम करा. मी तुम्हाला थोड्या वेळाने इंजेक्शन देतो, निवांत झोपा. इथे इथे तुमची अजिबात गैरसोय होणार नाही. झोपा. अरे पण ही सीमा समजते कोण स्वतःला? मला घराबाहेर काढलं, राजाला घराबाहेर काढलं, तर तिचंही काय करते? मधुकरराव शांत शांत, बसा बसा आधी, बसा, शांत व्हा.
अहो तिनं तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणून तर तुम्ही इथं आलात. कसं असतं मधुकरराव, निगेटिव्हिटी जी असते ना ती आखाड्यातल्या मल्लासारखी असते बघा, प्रतिस्पर्धी मल्ल. सावध राहायचं असतं. जरा बेसावध झालात का तिनं तुमची पाठ मातीला टेकलीच म्हणून समजा. आता आमचंच बघा ना मधुकरराव, पोरगा पोरगी पुतण्या पुतणी सगळे आहेत की कुंभमेळ्यात. पण नाही, दिलं सोडून ना आलो. आपला पांडुरंग नाही तिथं, तिथं काय राहायचं. आलो इथं. हे पारिजात आम्हीच बांधलंय बर का. आणि तुम्हाला सांगतो पोरांनो, आय एम अ टोटली फ्री बर्ड. स्काय इज द लिमिट. नवल वाटलं वय? नवल वाटलं वय? सरप्राईज. काय मधुकर राव? मग झाली सासरे बुवांची भेट? हो. तसे तुमचे सासरे म्हणजे मस्त माणूस आहे, पण तोंड मात्र अफट आहे, बोलण्यातही आणि खाण्यातही. ते तुम्हाला खूप त्रास देत असतील ना? नाही नाही, अहो त्रास कसला त्यात. तुम्हाला सांगू का, हा आमचा बुजुर्ग माणसांचा शिशु वर्ग आहे असं समजा. आता शिशु वर्गातली मुलं मला घरी जायचंय मला घरी जायचंय म्हणून हट्ट नाही का करतात, रडतातही, खाऊ खात नाही, नाहीतर मग दुसऱ्याचा खाऊ फस्त करतात, धिंगाणा करतात, नाहीतर मग कोपऱ्यात जाऊन रुसून बसतात. तसंच आहे हे सगळं. आता मला सांगा, त्या लहान मुलांचा आपल्याला त्रास होतो का? नाही ना. तुम्ही सगळ्यांना खूप छान हँडल करता. हो, असं वाटतंय ना तुम्हाला. पण ही आमची मुलं आहेत ना, ही मला कर्दन काळ समजतात. मी सारखं सांगत असतो ना, प्रार्थनेला चला, जेवायला चला, खेळायला चला, डॉक्टर आले, तपासणीला चला, म्हणून मग माझ्यावर रागवतात. पण चलताय. हो, पण तुमचे दादा त्यांनी मात्र आमच्या ॲलोपॅथीवाल्यांना सळो की पळो करून सोडलंय. कळलं मला ते. चूर्णामुळे सगळे डॉक्टर्स रागवले असतील ना? हो नाही नाही नाही, तसं काही नाहीये. आमचा इकडचा जो स्टाफ आहे ना, त्यांना प्रॉपर ट्रेन केलेलं असतं. म्हणूनच तर आम्ही सगळ्यांना हँडल करू शकतो. तुम्हाला सांगतो, त्या डॉक्टरांनी मला सांगितलं, ते चूर्ण घेतल्यामुळे माझं पोट कसं क्लीन झालं. आणि तुमच्या दादांचं म्हणाल ना तर अगदी मजेत आहेत. ते तिकोजी महाराज त्यांच्या बरोबर मस्त मैत्री झाली आहे, आनंदात असतात. हा, पण हे कबूल मात्र करणार नाहीत, असं आहे सगळं. माझ्या मनावरचं ओझं एकदम हलकं झालं. मी तुम्हाला दादांच्या खुशालीसाठी अदनमधनं फोन केला तर चालेल? अहो, तुम्ही हक्काने फोन करा. हे घ्या, हे कार्ड ठेवा तुमच्याकडे, आणि जेव्हा वाटेल तेव्हा फोन करा. थँक्यू. सौरभ साहेब, पुन्हा कशाला मारामारी? त्यापेक्षा मला आज रात्री 11 पर्यंत 10,000 रुपये देऊन टाका. सीमा वहिनी सुद्धा मला 10,000 रुपये नाही देणार. ही क्लिप बघितल्यानंतर ते केदारला डायरेक्ट पोलिसांमध्येच देतील. सौरभ, कसा आहेस बाळा तू? ठीक आहे. सौरभ अण्णा प्लीज, मी आता कोणाचाही उपदेश ऐकायच्या मूडमध्ये नाहीये. नाही, मी तुला उपदेश वगैरे काही करणार नाहीये. हे घे. हे काय? राधाने दिलंय तुला देण्यासाठी. मी आता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. सौरभ, तू इथे एकटा आहेस, तशीच ती तिथे एकटीच आहे. आणि माझा मधू सुद्धा. त्याला परत घरी आणण्याविषयी तू सीमाशी काही बोललास? नाही अजून.
अण्णा, तुम्ही मला एक 10,000 रुपये देऊ शकता? मी काही दिवसात परत देईन तुम्हाला. 10,000? कशा करता हवेत तुला सौरभ? नाही, ते एका कोर्सच्या फीसाठी द्यायचे होते. कोर्ससाठी? कोणत्या कोर्ससाठी? आणि मी आहे ना, तू मला विचार, तू त्यांना कसं धावतोयस? त्यांच्याकडे का पैसे मागतोयस? नाही, नको, राहू दे. नकोत मला पैसे आता. अरे सौरभ, पाहिलं घरू अण्णा, आल्यापासून हे असं चाललंय. सीमा, थोडं धीराने घे. सगळं काही व्यवस्थित होईल. सगळ्यांना जरा वेळ दे. जातो तिथे आणि एकेकाला असा अहो, धडा. काय राव हे? अहो, एवढा धबधबा वाचला की तरी मी पालत्या घड्यावर पाणीच. अहो, कशाला तोंडाची वाफ खर्चताय एवढी? हा? आता एक बघा, आता बऱ्या बोल्यानं जर ऐकलं नाही ना तर गाठ माझ्याशी आहे नाव का? नाही, उलट्या हाताचा असा तडाखा बसल का बोबडीच वळेल बघा तुमची. कल्पनेनंच वळली की. राधा, काही राग मानू नका बर का. यांची गाडी अदनामधनं अशी रुळावर आणायला लागते आम्हाला. वावग समजू नका. काय आता माझी काळजी मिटली. तरी तुम्हाला घरी यायचं असेल तर चला. नाही नको, इथे बरं वाटतंय, थोडासा चेंज वाटतोय. आणि टिकोजीराव आहेत ना आमची काळजी घ्यायला. गावरूला सांग म्हणून काळजी करू नकोस. हा, तुम्ही काळजी घ्या. आम्ही अदनमधनं भेटायला येत जाऊ. आणि जमलं तर मार्कंड दादाशी बोलून आम्ही परत तुम्हाला घरी घेऊन जाऊ. थँक्यू काका. थँक्यू कशाबाई म्हणायचं? आहा. असं म्हणायचं नाही बर का. टिकोजी राजे म्हणतात मला. वर मागा, देऊन टाकू. अरे, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल बघ. जा. निघतो दादा. या, सांभाळून जा. हो. प्रिय सौरभ, माझं वेड पिल्लू. दोघंही वेडे होत आपण. क्षणात रागवतो आणि क्षणात विरघळतो. भांडतो, रुसतो आणि मग एक होऊन जातो. पण आता नाही रागवायचं, कारण आता आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा सुरू झाली आहे. आपण भेटायचं नाहीये अनिश्चित काळापर्यंत. खूप कठीण जाणार आहे. क्षणोक्षणी आठवण येणार आहे. हा विरह आपल्याला छेळणार आहे. पण सोना, एक ठाऊक आहे का तुला? आपण शरीराने जरी दूर असलो तरी मनाने जवळ असणार आहोत. मला फक्त हाक मार. बघ, मी असेन की नाही तुझ्या शेजारी. राधा,
एफर्ट्स